महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे आणि ती चर्चा आहे एका भेटीची. ती भेट कुठे झाली? तर 8 तारखेला एक कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्नावरची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली होती. त्या बैठकीमध्ये सगळेच नेते उपस्थित होते प्रमुख, आणि त्यामध्ये शरद पवार सुद्धा उपस्थित होते. ती बैठक झाली आणि त्यानंतर शरद पवार थेट पोहोचले ते एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये. आणि त्या भेटीनंतर जे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे, ती कदाचित पुढच्या राजकारणाची दिशा सुद्धा देणारी आहे आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या कदाचित त्यांच्याबद्दलचा एक सुतोवाच करणारी सुद्धा आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, एक भेट झाली नमस्कार. आणि त्या भेटीनंतर नमस्कार सर. आधी संजय राऊत काय म्हणाले हे बघायला पाहिजे. याला कारण असं की संजय राऊत हे 2019ला जे उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं त्यातले एक प्रमुख शिल्पकार होते आणि शरद पवारांच्या वरद हस्तानी, त्यांच्या मदतीने हे सगळं राजकारण खेळलं गेलं आणि युतीला बहुमत असूनही त्यांना बाजूला ठेवून एक नवा आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला. त्या संजय राऊतांचं आताच जर विधान ऐकलं तर ते खरंच त्यांच्या जो काय त्यामुळे चडफडाट झाला असेल तो अगदी स्पष्ट त्यांच्या प्रत्येक शब्दामधून दिसून येतो. आणि ते म्हणजे संजय राऊत काय म्हणाले होते ते आधी बघूया. आपण ते आधी ऐकून घेऊ. उनकी छवि, उनकी प्रतिमा बहुत खराब हो जाए, और ये उनके पार्टी के लोग कर रहे हैं, उनको भी मालूम है. याचा अभ्यास केलेला आहे. हा, बोलिए. मध्ये सर अजूनही कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकलेले आहेत. एकनाथ शिंदे की मुलाकात ली है, तो इस बार आप नाराज थे, तो क्यों नहीं, नाराज कल थे, आज नहीं हूँ. पवार साहब हमारे सुप्रीम लीडर है, महाविकास आघाड़ी के हमारे नेता है. कल हमारी भावना थी, हमने कल उस बारे में व्यक्त की है. नहीं, देखिए, ताजं हे विधान आहे संजय राऊत यांचं. पण काल ते जे म्हणाले होते ते आधी ऐकलं पाहिजे. ते आधी मी तुम्हाला वाचून दाखवते की चक्क संजय राऊत हे काल काय म्हणाले. आज सारवासारवी करणं हे त्यांना भाग आहे, कारण त्यांना माहिती आहे की कोणाला त्यांनी दुखावलेले आहे. काल ते म्हणाले होते की ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला आणि अनैतिक मार्गाने सरकार पाडलं त्या गद्दारांच्या कार्यालयात जाऊन पवारांसारख्या दिग्गज नेत्याने जाऊन त्यांना प्रतिष्ठा देण्याने आमचं मन दुखावलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. उघड आहे, कारण शरद पवार यांच्या जीवावर तो जो एक राजकीय डाव खेळ ते खेळलेले होते तो हातातून आता संपूर्ण निसटतोय कुठेतरी, हे त्यांना कळलेलं आहे. आणि राजकारणाची पुढची दिशा सुद्धा कळलेली आहे, कारण त्यानंतर पवारांच्या पक्षाकडून जे आलं ते ती सुद्धा जी प्रतिक्रिया होती की राजकारण भावनांवर नाही, गणितावर चालतं. ह्या गणित ह्या शब्दामध्ये बरंच काही इंगित दडलेलं आहे. सर, एकतर ह्या भेटीकडे कसं बघता आणि आपण त्यानंतरच्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या बघूच या. केवळ या एका भेटीकडे असं आपल्याला बघता येणार नाही. आणि संजय राऊत यांचा जो आता चिटचिट वगैरे आहे, आज त्यांनी सारवासारव केले तो भाग सोडून द्या, पण कालची त्यांची प्रतिक्रिया होती ती अत्यंत तिखट अशी प्रतिक्रिया होती. आणि ते स्वाभाविक आहे, साहजिक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला एक विधान करायचं आहे की ही एक बैठक नाही आहे. याच्या आधीची सगळी पार्श्वभूमी लक्षात घ्या. आपल्याकडे अजित पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा बनल्या आणि पक्ष एक प्रकारे पार्थ पवार, जय पवार यांच्या हातात आला. आणि त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे या दोघांनी जे काही निर्णय घेतलेले होते ते सगळे निर्णय फिरवले गेले. आणि मग एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती की या दोघांना पक्षातून दूर केलं जात आहे की काय, असं एक आपल्याकडे वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यावेळेला जे असं चाललं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत याकरता 12-14 बैठका झालेल्या होत्या. पण मग त्या जर बैठका झालेल्या असतील तर त्याची फलश्रुती पुढे काय झाली, तर सुनेत्रा पवार अध्यक्ष बनल्यानंतर ते दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत का, तर ती शक्यता फेटाळून लावण्यात आलेली होती.
मग तो विषय तिकडेच संपलेला होता हे दोन्ही गटांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आता मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर ज्या बैठका झाल्या, म्हणजे परवा जयंत पाटील आणि विनोद तावडे भेटतात, हम्म. त्याचं काही आपल्याला स्पष्टीकरण काही लागत नाही. त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांना तातडीने बोलवण्यात येतं आणि त्यांच्या अमित शहाबरोबर दिल्लीत बैठका होतात. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांना बोलवण्यात येतं आणि त्यांच्या अमित शहाबरोबर बैठका होतात. या व्यतिरिक्त शरद पवार हे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचा जो सीमा प्रश्न आहे प्रलंबित असलेला, त्याची एक महत्त्वाची बैठक होती. त्या बैठकीनंतर बाहेर पडताना काही आमदारांनी कार्यकर्त्यांनी त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. मग कुठे बसूया, तर बाजूला एकनाथ शिंदे यांचं दालन दिसलं, ते रिकामं होतं म्हणून ते तिकडे बसले. असं स्पष्टीकरण जरी जयंत पाटील यांनी दिलेलं असलं तरी हे इतक्या कॅज्युअली घेण्याचं काही कारण नाही, कारण तातडीनं कॅबिनेटची मिटिंग सोडून एकनाथ शिंदे तिकडे पोहोचले आणि मग तयार असल्यागत अतिशय भरजरी असा एक शाल त्याला पांघरली गेली आणि एक पुष्पगुच्छ दिला गेला. हे सगळं म्हणजे तयार होतं का ऐतेवेळी तयार केलं गेलं काय कल्पना नाही. परंतु ही बैठक सुद्धा अशी काही हलक्यात घेण्याजोगी नाही. याच्या आधी शरद पवार यांचं एक स्टेटमेंट आलं होतं की माझ्या पक्षाचा कुणीही खासदार फुटणार नाही, आणि त्याला पार्श्वभूमी कुठली होती तर ती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 6 खासदार आकर्षित झाले आणि ते तिकडे गेले, आणि त्यानंतर तुमचे अजून 15-20 आमदार आमच्याकडे आहेत आणि 25-30 नगरसेवक आमच्याकडे येत आहेत, हे एक विधान आलं. म्हणजे हे सगळं तुम्ही जर पाहिलं तर ती एक सिरीज होती, वेब सिरीज. त्याच्यामध्ये ते एक फेमस वाक्य होतं, दया कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड आणि आहे. ते कुछ तो गडबड है. आणि मला असं वाटतं ती जी गडबड आहे तीच गडबड आहे आत्ता, आणि त्याच्या 3 शक्यता तर्क वर्तवले जात आहेत. आणि त्यातला एक असा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि मग ते एनडीएला समर्थन देतील, एनडीएच्या समर्थनाचा तो भाग बनेल. दुसरा एक असा आहे की सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांना या सगळ्यातनं दूर ठेवलं जाईल आणि मग एक नवं कॉम्बिनेशन पुढे येईल. मला आत्ताच्या क्षणाला तरी सुनेत्रा पवार यांना दूर ठेवलं जाईल ही शक्यता काही फार दिसत नाही आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणजे जयंत पाटील किंवा इतर सर्वजण किंवा सुप्रिया सुळे किंवा स्वतः शरद पवार असताना ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं शक्यच नाही आणि ते योग्यही असणार नाही. त्यामुळे ती शक्यता तिथेही एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या सगळ्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर च्या पलीकडे जाऊन एक तुम्हाला मुलाखत सांगतो. इंडियन एक्सप्रेसमध्ये नीरजा चौधरी यांनी 1.5 वर्ष किंवा थोडं अधिक झालं असेल, बरोबर. शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती आणि त्यात त्यांनी एक कळीचा प्रश्न विचारला होता आणि त्यात प्रादेशिक पक्षांचं भवितव्य, भाजपची जी विजयी घोडदौड चालू आहे, न रोखता येणारा अश्वमेध आहे, तर त्याला उत्तर देताना काय असा एक प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या समोर काँग्रेसशी हातमिळवणी करणे किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणे असे 2 पर्याय विलीन होणे. आता ठळकपणे समोर येत आहेत. आणि त्याच्यानंतर एक प्रकारे मला असं वाटतं की विलिनीकरणाची चर्चा खूप जोरामध्ये सुरू झाली. मग असं एक आलं होतं की काँग्रेसमध्ये एनसीपी जाणार का, तर राहुल गांधी यांचं नेतृत्व शरद पवार कितपत मान्य करतील ही एक शंका आहे, कारण याआधी सुद्धा त्यांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली होती आणि काँग्रेसच्या एकूणच अस्तित्वाबद्दल ओसाड गावच्या एखाद्या जमीनदारासारखी अवस्था आहे असं त्यांनी एक वर्णन केलं होतं. त्यामुळे काँग्रेसकडे जाण्यासंदर्भात ते भूमिका घेतील असंही एक आत्ता चित्र दिसत नाही. याचं कारण ममता बॅनर्जी यांच्या एक लाजिरवाण्या पराभवानंतर आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचं जे एक व्हेपोरायझेशन झालं, मी तर म्हणतो मेल्टिंग पण नाही, व्हेपोरायझेशन झालं. म्हणजे असं उडं ठेवलं आणि हवेत विरून गेले. असे सगळे 60 आमदार आणि 28 पैकी 20-22 खासदार निघून गेले आणि नंतर जे आता त्यांच्या पक्षाचे दिंडवडे चालू आहेत सगळे, घराच्या बाहेर पडलं की त्यांना अंड्याचा अभिषेक होतोय. पक्षाची सगळी खाती गोठवलेली आहेत, चिन्ह गेलं, त्यांच्याकडून पक्षाची कार्यालय गेलेली आहेत, पक्षाचं नाव गेलेलं आहे.
तेव्हा पुन्हा एकदा अशी एक डिस्कशन होतं की ममता बिंग शी इज ओरिजिनली अ काँग्रेसमन, शी शुड कम बॅक टू काँग्रेस. पण त्यांनी ते साफ धुडकावून लावलं. याचा अर्थ राहुल गांधी यांचं नेतृत्व त्यांना मान्य नाही, हाच त्याचा एक हे आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर काँग्रेसमध्ये जायची वेळ आली तर त्यांच्यावर एक दबाव तयार व्हावा की बघा, आय हॅव अन ऑप्शन, मी भाजप किंवा एनडीएकडे सहज जाऊ शकतो, असा एक पर्याय. किंवा खरोखरच भाजपला आत्ता जी राजकीय गरज आहे संख्या वाढवायची, पावसाळी अधिवेशना आधीची, त्या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त भाजपकडून आपल्या पदरात पाडून घ्यायचं आणि एवी तेवी तृणमूलसारखे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासारखे आपले खासदार फुटायची शक्यता किंवा खात्री असल्यामुळे मग ती संधी न देता त्याचा सर्वात जास्तीत जास्त फायदा खासदारांच्या ऐवजी स्वतःलाच करून घ्यावा, असाही एक विचार त्या ठिकाणी असेल. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही विचार करा आणि आता ह्याच घटनेकडे पुन्हा बघा की बसायला नेमकी तीच जागा सापडणं आणि तिकडे एकनाथ शिंदे यांनी येणं आणि त्यांनी स्वागत करणं, या सगळ्याचं टायमिंग, या सगळ्याचं स्थळ आणि त्याच्यानंतर शिवसेनेचा झालेला जळफळाट, हे लक्षात घेता बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत आहेत. आणि उत्तर सुद्धा जे दिलं गेलं म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून, त्यामध्ये त्यांनी राजकारण हे भावनांवर चालत नाही, गणितावर चालतं असं सांगितलेलं आहे. म्हणजे कुठे ना कुठे काही राजकीय गणितं त्यांच्या डोक्यात आहेत हे निश्चित. अर्थात पवार साहेबांबद्दल एक कधीच खात्री देता येत नाही. ते बोलतील एक, जातील कुठे, करतील तिसरंच. म्हणजे त्यांच्या मनातलं काय नेमकं चाललंय हे शेवटच्या क्षणापर्यंत ते तसं कळू देत नाहीत. परंतु अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी ते सोडून देतात. मग तुम्हाला राष्ट्रवादीचं म्हणून जर भवितव्य म्हटलं सर, तर ते काय वाटतंय? म्हणजे दोन्ही पक्ष, एकीकडे आता सुनेत्रा पवार जेव्हा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या, त्यानंतर भारतीय जनता पार्टीने खास करून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या परिवारालाही आमचा पूर्ण पाठिंबा असेल, पूर्ण बळ देणार हे स्पष्ट केलेलं होतं. रोहित पवार ज्या पद्धतीने बोलतायत त्यामुळे अशा प्रकारे जर भाजपासोबत जाण्याचं एखादं समीकरण जुळलं तर ते सगळ्यात जास्त अस्वस्थ असतील त्या समीकरणामध्ये. मग तुम्ही काय बघता नेमकं, जर यांना जायचंच असेल एनडीएमध्ये तर ऍडजस्टमेंट, अरेंजमेंट कशा प्रकारची असेल? इथे प्रत्येक जण स्वतःची जागा आणि स्वतःचं महत्व आणि या प्राप्त परिस्थितीत सर्वात जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याकरता जेवढं काही करता येईल तेवढं करताना दिसतोय आपल्याला. ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच अशा प्रकारची गोष्ट घडत असणार, यात मला काही तिळमात्र शंका नाही. आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एनसीपीचं भवितव्य सेफ आहे का, तर ते प्रश्नचिन्ह माझ्यापेक्षा सुद्धा त्या आमदारा खासदारांच्या मनात जास्त आहे. आणि जर 2029च्या निवडणुका लढायच्या असतील तर एक लक्षात घ्या, 2029ला आता निवडणुका ज्या लढायच्या आहेत त्या 543 जागांसाठी नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या प्रेक्षकांसाठी, त्या 542 जागांसाठी नाहीत, तर तो आकडा 830च्या पुढे आहे. आणि महाराष्ट्राच्या खासदारांचा आकडा, मला अंदाज जर बरोबर असेल, माझ्या माहिती जर बरोबर असेल, तर 72च्या आसपास आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची इक्वेशन्स पूर्णपणे बदलणार आहेत. मग त्याच्यात वुमन रिझर्वेशन आहे, बाकीची सगळी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची रिझर्वेशन्स आहेत. हे सगळ्या लक्षात घेता 2029चा महाराष्ट्राचा राजकीय पट पूर्णपणे वेगळा आहे. मग त्याची तयारी तुम्ही इतर वेळेसारखी आयत्या वेळी जाऊन तुम्हाला करता येणार आहे का, तर ते चिन्ह काही आपल्याला आत्ता दिसत नाहीये. त्यामुळे ती तयारी करायला पुरेसा वाव नवीन पक्षात मिळावा. आणि मग 3 वर्ष आता कुठेच काहीच निवडणुका नाही आहेत, मग फाटके खिसे घेऊन कशाला फिरा. त्यापेक्षा सत्तारूढ पक्षाशी जुळवून घेतलं तर काहीतरी पदरात तरी पडेल, मतदारसंघासाठी काही 4 गोष्टी करता येतील आणि आपली इमेज सुधारता येईल आणि आपल्या निवडून येण्याचे चान्सेस त्याच्यातनं आपण अधिक चांगले करू शकू, असा विचार राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार करत नसतील असं काही मला वाटत नाही. MBAची एक मीटिंग झाली मध्यंतरी मुंबईमध्ये, त्याला 23 आमदार अनुपस्थित होते. आता 23च्या 23ला काही फ्लू झाला होता का? त्या 23च्या 23 आमदारांना काही बरं नव्हतं असं काही रिपोर्टिंग झालं का? म्हणजे कुठली साथ आली होती मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये की 23 आमदारच बरोबर हे यावेत? 2-3 प्रकारे गोष्टी घडू शकतात त्यामुळे. आणि मला असं वाटतं की आत्ता एक पुढच्या 10 दिवसामध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल
आणि त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची बिलं येणार आहेत. आणि ते एक समान नागरी कायद्याचं बिल येईल आणि दुसरं येईल ते डिलिमिटेशन प्लस वुमन रिझर्वेशन, की डिलिमिटेशन. जे डिलिमिटेशन प्लस वुमन रिझर्वेशन. आणि ते मागच्या वेळी पारित करण्यामध्ये भाजपला अपयश आलेलं होतं. आता तो जो सल आहे तो भाजप नक्कीच भरून काढण्याकरता उत्सुक असणार. आणि त्याच्याकरता म्हणून तुम्ही पाहिलं असेल तर डीएमकेला आपल्याकडे वळवलेलं आहे. शिवसेना उर्वरित जी होती ती एक प्रकारे साफ झालेली आहे. तृणमूल काँग्रेस आपल्याकडे भाजपने खेचून घेतलेलं आहे. YSRची मतं आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा यांनी या गोष्टीला समर्थन दर्शवलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2/3 जी मॅजिक फिगर आहे त्या मॅजिक फिगरपर्यंत भाजप पोचेल अशी आता शक्यता अगदी पूर्णपणे दिसते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर या 2 गोष्टीला तसं पाहिलं तर विरोध असायचं काही कारण नाही आहे. काँग्रेस का विरोध करते ते अनाकलनीय आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे त्या संदर्भातली एक प्रॅक्टिकल भूमिका घेताना मला इथे दिसतंय की हे देशाच्या हिताकरता आहे, हे महाराष्ट्राच्या हिताकरता पण आहे. त्यामुळे या देशामध्ये वुमन रिझर्वेशन आणि डिलिमिटेशन आलं पाहिजे. मग त्यावेळी विरोध कशाकरता केला होता, तर त्यावेळी ते ज्या अलायन्स बरोबर होते त्या प्रवाहाबरोबर चालण्याचा तो एक भाग होता. नॉट नेसेसरली की तो कायमची भूमिका असू शकेल. आणि त्यानंतर त्यांना जे बदल पाहिजे होते त्याच्यामध्ये, विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांना, ते दक्षिणेतल्या राज्यांचे बदल तेव्हा सुद्धा करायला अमित शहा तयार होते. ते म्हणले एक आधा घंटा रुकिए, आपको जो ड्राफ्ट चेंज करके चाहिए वो मैं अभी आधे घंटे में लेके आता हूँ, उसको अपन टेबल करते हैं और फिर उसको पारित करते हैं. पण काँग्रेस हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इतक्या हटवादीपणाला गेलेलं होतं की शेंडी तुटो वा पारंबी तुटो, मी कोणत्याही परिस्थितीत ते पास होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. ही भूमिका प्रॅक्टिकल राजकारणाचा प्रॅक्टिकल अशा प्रकारचा कायम अप्रोच घेणारे शरद पवार आता घेतील असं काही मला वाटत नाही. या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये प्रॅक्टिकल भूमिका घेणं हे अतिशय योग्य आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये काही हाती लागणार नाही आहे. तर मग जर राष्ट्राच्या बद्दलची एक सकारात्मक भूमिका आणि एक चांगली गोष्ट जर देशामध्ये घडत असेल तर त्याला समर्थन देऊन आपल्या आणि आपल्या पक्षाच्या आणि आपल्या मतदारसंघाच्या काही पदरात पडतंय का असं जर विचार झाला तर तो काही राजकीयदृष्ट्या अयोग्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. एक आणखी प्रश्न राहतो मग की या परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःची सगळी भूमिका बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे त्यावेळी महाविकास आघाडीचं काय होईल? कारण पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा मधनं बोलतायत की एक तर काँग्रेसने यावेळी एक सामंजस्याची भूमिका घेतली आणि त्या भेटीनंतर ते म्हणले अशी राजकीय संस्कृती असं होत राहतं वगैरे. परंतु पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ज्याला सुप्रिया सुळेंनी उत्तर पण दिलेलं आहे, की राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या पक्षातले जे खासदार आहेत ते अस्वस्थ आहेत, त्यांचे नेते अस्वस्थ आहेत, हे ते बोललेले आहेत. सुप्रिया सुळेंनी त्याला उत्तर दिलं की अशी काही आम्ही एकत्र आहोत, आम्ही अस्वस्थ वगैरे नाही. तरी पृथ्वीराज चव्हाण जर म्हणत असतील तर मला त्यांच्याशी बोलायला हवं की नेमकं का म्हणतायत, म्हणजे आघाडीचं नेमकं काय होणार आणि मग आपण देशातल्या आघाडीचं, इंडिया आघाडीचं काय होणार? आता बघा त्याच्यातनं तृणमूल काँग्रेस बाहेर पडल्यातच जमा आहे. डीएमके होय. त्यातून ऑलरेडी बाहेर पडलेली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा त्यातून बाहेर पडलेला आहे. YSR त्यातून बाहेर पडलेला आहे. मग आता राहिलं काय? त्यामुळे इंडी आघाडी याच्या फक्त एक्सपायरीची डेट आपल्याला डिक्लेअर करायची आहे, बाकी सर्व गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यावरचा जो मृत्यूलेख लिहायचा आहे तो फक्त तेवढा लिहायचा आत्ता बाकी आहे. अन्यथा राजकीयदृष्ट्या त्यांचं अस्तित्व काही उरलेलं आहे अशी मानायची काही अवस्था नाही. कारण इंडिया आघाडीच्या बैठकीला दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे सुद्धा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ते Work from घरूनच home करत. सहभागी झालेले होते. आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दलचं प्रश्नचिन्ह काल जेवढं घडत आहे त्यापेक्षा जास्त घडत आज आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला आता पुन्हा एकदा समोर येते आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचं भवितव्य हे प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्रामध्ये तर ते आणखीनच घडत आहे. याचं कारण इथले नुसते खासदार फुटत नाही आहेत तर आमदारही फुटायला तयार आहेत. फक्त आता तो योग्य तो वेळ आणि योग्य ती भूमिका फक्त जाहीर करायची गोष्ट आहे. त्यामुळे क्षीण होत त्याचं अस्तित्वहीन होणं हेच आता इंडिया आघाडीचं भवितव्य आहे. सर, जर इतके सगळे फुटणार असतील तर मला एक प्रश्न फार पडतो की मग विरोधी पक्षात किती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं राहणार आहेत का?
म्हणजे तेवढी तरी माणसं महाराष्ट्रात राहणार आहेत का? आणि मग वरती आपण देशात विचार केला तर काँग्रेस शिवाय मला वाटतं फार तर फार उरली सुरली आम आदमी पार्टी आणि आणखी काही म्हणजे तुम्हाला जर अशी भीती असेल की विरोधी पक्ष उरलाच नाही तर आपल्याला कार्यक्रम करायला विषय काय मिळणार, तर असं काही समजू नका. मग भाजपच्या अंतर्गतली धुसफूस पण भाजपच्या सुरू होईल. अंतर्गत जी धुसफूस आहे ती पण सुरू होईलच ना. असं असं कधीच होत नाही. पॉलिटिक्स इज इटर्नल. लक्षात ठेवा, आर्य चाणक्याच्या काळापासून राजकारणाचा आपल्याकडे वेध घेण्यात आलेला आहे. आर्य चाणक्याच्या ग्रंथामध्ये राजकारणाचा अ, अ, सहभाग करण्यात आलेला आहे. किंबहुना राजकारणातली अनेक सूत्र जी आज प्रत्यक्षात अस्तित्वात येतात त्याचा उगम कुठे असेल तर तो आर्य चाणक्याच्या 2400 वर्षापूर्वीच्या काळापासून आहे. त्यामुळे मग अंतर्गत धुसफूस प्रत्येक पक्षामध्ये जी असते तशी ती भाजपमध्ये आजही आहे. आजही नाही असं आपल्याला काही म्हणता येणार नाही आहे. त्यामुळे दिस विल गो ऑन, दिस विल कंटिन्यू ॲब्सोल्युटली. राईट. तर एकंदर मग असं म्हणायचं का आपण की पवारांचा पक्ष सुद्धा NDA सोबत असू शकेल? आज तरी अशी चिन्ह आहेत की इट मेक्स सेन्स. आणि ते नाही जर आले तर त्यांच्या पक्षातली लोक तिकडे जातील अशी चिन्ह आहेत. तेव्हा हे सगळं लक्षात घेता पक्षच त्यांच्या समर्थनार्थ घेऊन जायचा आणि त्यातून आपल्या पक्षासाठी, आपल्या मतदारसंघासाठी आणि आपल्या खासदारांसाठी काहीतरी भरीव पदरात पडतंय का, अशा प्रकारची प्रॅक्टिकल भूमिका लवकरच जाहीर केली जाईल. तो दिवस नेमका कोणता हे फक्त बघायचं आहे. तर शिंदेच्या दालनात 8 तारखेला झालेल्या त्या एका भेटीने एकंदरच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठी खळबळ उडवलेली आहे. अर्थातच पुढच्या सगळ्या भवितव्याच्या दृष्टीने सूचक आणि महत्त्वाची अशी ती बैठक. बरं, त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं याचे वेगवेगळे वृत्त जरी समोर येत असले तरी हे लोक काही असेच सहजगत्या भेटलेले नव्हते. इतकी सहज ती भेट निश्चितच नव्हती. आणि शरद पवार हे आपला राजकारणातलं अस्तित्व आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कुठला तरी डाव नेहमी असा खेळत आलेले आहेत हे त्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना भवितव्य अर्थातच दिसतंय. तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं या सगळ्या घटनांबद्दल, घडामोडींबद्दल आणि या चर्चेबद्दल काय आहेत ती आम्हाला अवश्य कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.